नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला. धन्यरंकारजी. बघा, बरेच दिवस झालं मोबाईलमध्ये चॅनेलचा काहीतरी घोटाळा झाल्यामुळं दासी तुमच्या समोर व्हिडिओ घेऊन येऊ शकली नाही. सगळ्यात आधी तर तुम्हा सगळ्यांची दासी माफी मागते. सध्या गणेश उत्सव चालू आहे आणि बऱ्याच लोकांना चमत्काराची अपेक्षा असते बरं का. आता बघायला गेलं तर आपण ज्यावेळेस गणपती खरेदी करायला जातो ना, त्यावेळेस 10-20 रुपये सुद्धा कमी करतो. आणायला काय जातो? देव आणायला जातो आणि 10-20 रुपये कमी करतोच. प्रत्येक जण करतो. कोण कोण नसेल करत ज्याच्याकडे जास्त पैसे आहेत, पण आमच्या इकडे तर कमी करतातच. पण ज्यावेळेस ती मूर्ती घरी घेऊन येतात, तिला स्थानापन्न करतात एके ठिकाणी, त्यावेळेस मात्र तिच्याकडून लाखोची करोडोची अपेक्षा करतो आम्ही. खरं तर बघायला गेलं तर आस्था आणि विश्वास, चमत्काराची अपेक्षा कधी करतच नाही हो. गणपतीला बुद्धीची देवता मानले, बुद्धीची. मग कुठेतरी या गणपतीकडून एकच मागणं मागूयात की माझी बुद्धी चांगली ठेव, त्यामध्ये वाईट विचार घालू नको, कुणाबद्दलही काहीही वाईट विचार मनामध्ये येऊन देऊ नको. बस एवढंच मागणं मागूयात. आणि ज्यावेळेस म्हणतात ना, मन चंगा तो कटोती में गंगा, ज्यावेळेस माझं मन दुसऱ्यासाठी स्वच्छ असेल, पवित्र असेल, दुसऱ्याच्या हिताचं असेल, त्यावेळेस भगवंत माझं हित करायला मागे पुढे बघणारच नाही, नाही का. प्रेमाने बोला. धन्यरंकार.